अलिबाग जवळच्या रेवदंडा येथील कुंडलिका खाडीत सोमवारी सीमा शुल्क विभागाच्या पथकाने डिझेल तस्करी विरोधात धडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये सीमा शुल्क विभागाच्या पथकाने 2 बोटी आणि 5 टँकर जप्त केले असून 5 जणांना ताब्यात घेतलं आहे। तर अरबी समुद्र मार्गे कुंडलिका खाडीत डिझेल तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार सीमा शुल्क विभागाने पथकाने तेथे पाळत ठेवली आणि सर्व डिझेल तस्करीचा भांडाफोड केला आहे। या ठिकाणी डिझेल वाहून नेणारे 32,000 लिटर क्षमतेचे 4 आणि 5,000 लिटर क्षमतेचा 1 असे 5 टँकर जप्त केले आहे। तसेच मासेमारी करणाऱ्या 2 बोटी ताब्यात घेतल्या असून कुलदैवत साई खंडोबा आणि जय धनलक्ष्मी नावाच्या या 2 बोटींमधून मासेमारीच्या नावाखाली खुलेआम बेहिशोबी डिझेलची वाहतूक केली जात होती। या कारवाईमध्ये 5 तस्करांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई बंदरात यांना नेण्यात आलंय। तर जप्त करण्यात आलेल्या हजारो लिटर डिझेलची किंमत कोट्यवधी रुपये असून या यशस्वी मोहिमेमुळे समुद्रातील डिझेल तस्करी रोखण्यात सीमा शुल्क विभागाला यश आलं आहे। या बोटी मुंबई बंदरात नेण्यात आल्याची माहिती देखील या ठिकाणी मिळत आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।